नमस्कार मंडळी, मी सुप्रिया स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती, माझ्या किचन वरून तुमच्या किचन वर। आता आज आपण करत आहोत डाळ आणि खिचडी। इथे आहे मी 4 प्रकारचे डाळी घेतलेल्या आहेत। हे बघा, याच्यामध्ये आहे मूग डाळ, मसूर डाळ, तुरीची डाळ आणि चण्याची डाळ। 4 प्रकारचे मी डाळी घेतलेल्या आहेत आणि हे आहे आपले तांदूळ। सो मी हे तांदूळ घेतले आहेत। आता आपल्याला डाळ खिचडी तयार करायची आहे। त्यासाठी अजून काय काय लागेल, चला किचनच्या कट्ट्यावर। आता आपण आलो आहोत किचनच्या कट्ट्यावर। हे तांदूळ आणि डाळ धुवून घेतलेले आहेत आणि इथे आता आपण कांदा, गाजर, मिरची, कढीपत्ता, लिंबू हे सगळं आपण आता मसाले सगळे आपण आता तयार करून ठेवलेला आहे इथे। चला आता आपण गॅस पेटवूया। आपला कुकर तयार आहे। आता आपण गॅस गरम करायला गॅस वरती ठेवलेला आहे। आता याच्यात आपण गरम झाला की त्यात तेल आणि घी आता इथे आपला कुकर तापलेला आहे, वाफ यायला लागली हाताला म्हणजे तापलेला आहे। आता याच्यात आपण घी घालत आहोत आणि तेल घालत आहोत। नाहीतर पण आता गरम झालं की राई घातलेली आहे। आता राई तडायला लागली की त्यात आपण घालणार आहोत जिरं। तेल पण तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता। मी घी पण वापरलं आणि तेल पण वापरलेलं आहे। हे सगळं तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता, तुम्हाला किती हवे। आता राई तडतडली आहे, आपण आता जिरं घालणार आहोत आणि हे आहे हिंग। त्यानंतर घालणार आहोत मिरची, कढीपत्ता, कांदा। सगळं हे तडतडायला लागलं की कांदा घालणार आहोत आणि आपण याला आता मिक्स करणार आहोत। अशी छानपैकी आपली खमंग फोडणी झालेली आहे। आवाज बघा कसा येतो तडतडल्याचा। आता हे आपण कांदा तेलावर परतत आहोत। कांदा परतून झाला, थोडा पण फ्राय करून घ्यायचा कांदा। थोडासा गुलाबी होईपर्यंत आपण कांदा परतवायचा। आता कांदा थोडासा परतलेला आहे, आपण आता त्याला थोडासा रंग कलर चेंज झालेला आहे कांद्याचा। आता आपण यात आलं लसूणची थोडीशी पेस्ट घालूया। डाळ खिचडीसाठी माझ्याकडे जे अवेलेबल होतं भाज्या ते मी घालत आहे। आता माझ्याकडे आहे गाजर, ते मी गाजरचे तुकडे घालत आहे त्याच्यामध्ये। आता हे आपण परतून घ्यायचे परत। इथे एक बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे भातामध्ये घालायला। आता हे परतून झालेलं आहे मस्तपैकी। आता याच्यामध्ये घालायचे मसाले, हळद आहे माझा घरगुती मसाला, मालवणी मसाला। मी ते वापरलेला आहे 1 चमचा धने जिरे पावडर। इथे थोडासा वापरलेला आहे, इथे 1 छोटा चमचा, अर्धा चमचा गरम मसाला। आता हे आपण सगळं
मिक्स करणार आहे. हे जास्त परतायचे नाही तर मसाला आपला करपून जाईल. त्याच्यावरच आपण हे धुतलेले तांदूळ घालूया. म्हणजे आपण असं हे सगळं मिक्स करून घेऊ. तुम्ही ह्या पद्धतीने बनवाल तर तुम्हाला चव कळेल. बघा किती छान रंग पण आला चिकनचा. आता आपण हे मिक्स केलेलं आहे. थोडस परतून घेऊया 1-2 मिनिटासाठी. आता मी इथे कोथिंबीर कापत आहे. आता इथे भात आपला 1 मिनिटासाठी मी परतून घेतलेला आहे छानपैकी. आता याच्यात आपण गरम पाणी घालणार आहोत. आता इथे आपण गरम पाणी मी करायला ठेवलेलं आहे. आता मी यात गरम पाणी घालत आहे. आता मी यात वरून कोथिंबीर घालत आहे आणि मीठ. वेगळ्याचा अंदाजाने मीठ घालत आहे. आता हे मिक्स करून झाले आपलं. आता ह्याला झाकण लावून 4 किंवा 5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. 5 शिट्ट्या मध्ये आपला भात पूर्णपणे तयार होईल. आता मी याच्यामध्ये लिंबू पिळत आहे. लिंबू मध्ये बिया असतात त्यासाठी मी चमच्यावरचं पिळून घेत आहे. म्हणजे काय बिया आपल्याला बाजूला काढता येतात. हा मी एवढा रस घातलेला आहे लिंबाचा. आता आपण याला झाकण लावून 10 मिनिटात शिट्ट्या होतील. म्हणजे आपला भात खिचडी भात रेडी झाला. आता आपल्या कुकरची शिट्टी संपलेली आहे. कुकर आता आपला थंड झालेला आहे. आता आपण उघडून बघूया. कुकरचं झाकण काढूया. हे पहा आता आपली ती खिचडी तयार आहे. तुम्हाला मी दाखवते. हे बघा माझ्या खिचडीमध्ये जरा पाणी कमी पडलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं अजून जास्त पाणी घालून बनवू शकता. मी यात गाजर घातलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर वाटाणा किंवा फ्लावर सुद्धा घालू शकता. पण जास्त भाजी घालायची नाही कारण ही खिचडी आहे त्यात फक्त वाटाणा जे मोजकेच भाज्या जातात. वाटाणा गाजर किंवा फ्लावर. मी माझ्याकडे गाजर होता म्हणून मी गाजर घातला. ही आहे दाल खिचडी तयार. आता हे आपण याच्यावर मी आता घी घालत आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर घी घालू शकता किंवा नाही आवडलं तर नका घालू. तुम्हाला पाहिजे असेल तर घाला. आणि हे आहे माझ्याकडे मिक्स लोणचं. आणि घरगुती कुरडई आणि पापड याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता दाल खिचडी बरोबर. मस्त.
ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.